आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? काश्मीर है हिंदुस्तान का, नहीं किसी के बाप का। काश्मीर है हिंदुस्तान का, नहीं किसी के बाप का। हिंदुस्तान का, नहीं किसी के बाप का। काश्मीर है हिंदुस्तान का, नहीं किसी के बाप का। काश्मीर है हिंदुस्तान का, नहीं किसी के बाप का। ह्या मोदीचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. अरे मोदीचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. हिंदुस्तान का, नहीं किसी के बाप का. छत्रपती संभाजी महाराज की नावानं आवाज कुणाचा? शिवसेनेचा. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. आपण बघितलं की नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेऊन महिना झाला आणि आपण जम्मू काश्मीर जे की भारताचं नंदनवन आहे या ठिकाणी 1 महिन्यामध्ये जवळपास 7 वेळेस दहशतवाद्यांनी हल्ले केले. यामध्ये आपले 13 जवान शहीद झाले. त्या शहीदांना प्रथमतः आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विनम्र आदरांजली अर्पण करतो. परंतु माझं एक म्हणणं आहे की ही दहशतवाद्यांनी आपल्या सैनिकांची केलेली हत्या आहे. या हत्येला जबाबदार कोण? या हत्येला जबाबदार मोदी म्हणत होते की माझी 56 इंचाची छाती आहे. मग त्याचं काय झालं? मी म्हणजे जशा तसे उत्तर देऊ. पाकिस्तान असेल, दहशतवादी असतील, अतिरेकी असतील, यांना असं त्यांनी सांगायचं की आम्ही जशा तसे उत्तर देऊ. आणि अमित शहा जे स्वतःला राजकारणामध्ये चाणक्य समजतात, त्या अमित शहा हे या देशाचे गृहमंत्री आहेत. आपण बघितलं की अमित शहा कसे आहेत की त्यांचं आपले जे राजकीय विरोधक आहेत त्यांना ते दुश्मन समजतात आणि त्यांना संपवण्याचा प्रयत्न करतात. तसंच अमित शहानी आपल्या जवानांचा जी बळी घेणार आहेत, आपल्या देशावर जे हल्ला करणारे अतिरेकी आहेत, दहशतवादी आहेत, यांना संपवण्याचं काम हे अमित शहानं करावं. परंतु असं कुठंही करताना ते दिसत नाही आणि त्यांचं फक्त राजकारणामध्ये डोकं चालतं आणि विरोधक संपवायचे, पक्ष संपवायचे. या अपयशी ठरलेल्या गृहमंत्र्याचा मोदींनी राजीनामा घ्यावा व संरक्षण मंत्री असलेले राजनाथ सिंग या दोघांचा मोदींनी राजीनामा घ्यावा अशी आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत.